हा. सर्वांना चव्हाण मॅडम. नमस्कार माझा. हा. हा सर. सर्वांना नमस्कार माझा. दळवी साहेब आहेत आणि सर्व मान्यवर उपस्थित आणि आपले नेहमीचे विद्यार्थीगण आहेत. सगळ्यांना नमस्कार. सर नेहमीच आपल्याला नवीन नवीन विषय घेऊन येतात आणि तसा आज नवीन विषय घेऊन आलेले आहेत, अगदी वेगळा आगळा वेगळा, बिझनेस ऍस्ट्रॉलॉजी. तर सर तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. धन्यवाद मॅडम, तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे. आणि सर्व मान्यवर जसं आपले दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व पूजा मॅडम आहेत, आपल्या काय नाव त्यांचं, कांबळी. तर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण चर्चासत्र आहे आणि बिझनेस हा जो काही ऍस्ट्रॉलॉजीचा भाग आहे तर त्याबद्दल जे आपलं व्याख्यान आहे तर ते काय मूळ त्याचं हे आहे. तर आता मी सुरू करणार आहे. तर बरेच जे काही लोक आहेत तर आता त्या ह्याच्यामधून बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहात. तुम्हाला स्वतः आता तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत आहात. तुमची काही कस्टमर आहेत किंवा निरनिराळ्या प्रांतातून तुम्ही राज्यातून आलेले आहात किंवा त्याच्या तालुक्यातून आलेले आहात, शहरामधून आलेले आहात. तर त्या ह्याच्यामध्ये ज्योतिषच्या संदर्भातील व्यवसाय कशा रीतीने करावा हा एक मूळचा भाग आहे. आत्ता नुकतंच मला वाटतं काल चव्हाण मॅडमचं पूर्ण झालेलं दशम स्थान ते सुद्धा व्यवसाय करण्याचंच एक स्थान आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही एवढं कष्टाने सगळे शिकलेले आहात. तर तुम्हाला जेव्हा एखादा व्यवसाय करायचा आहे तर त्याची पद्धती काय आहे तर त्याबद्दल आजचं विवेचन आहे, मार्गदर्शन आहे. तर ज्योतिषशास्त्राचा जो जागतिक किंवा आपल्या देशातील जो काही व्यवसाय आहे तो अतिशय चांगला व्यवसाय म्हणून समजला गेलेला आहे. अनेक आमचे विद्यार्थी जे आहेत ते व्यवसाय करत आहेत. आणखी बरेच लोक व्यवसाय करणार आहेत. तर आपली जी भूमिका आहे तर पूर्णपणे शुद्ध आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एवढा वेळ खर्च करून तुम्ही जेव्हा आमच्याकडे येता, शिकता, तर तुमचा हक्क आहे की तुम्हाला पैसे कमावणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही व्यवसाय करू शकता. आणि ह्या व्यवसायामध्ये जसं आपल्या देशामध्ये साधारणतः एक अख्ख्या पूर्णपणे देशाचा विचार केला तर ज्योतिष कन्सल्टन्सी याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला संधी आहे. संधी म्हणजे तुम्ही घर बसल्या तुमचा व्यवसाय करू शकता. त्याची पद्धती काय आहे तर त्याची पद्धती जी आहे तर त्याच्यावरून तुम्हाला कळेल की खरोखर एखादी व्यक्ती व्यवसाय करायला जात असेल तर ते प्रमोशन कसं करावं. बाजारामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये तुम्हाला जे MBA आहे तसं तुम्ही ज्योतिष मधलं MBA आहात, म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. आता मास्टर ऑफ बिझनेस फायनान्स आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर तुम्ही आता मास्टर झाल्यात म्हणजे कोण वाचस्पती असेल, कोण विशारद असेल, हे सगळे मास्टर डिग्री तुम्ही घेऊन आलेले आहात. मग आता अशा वेळेला तुम्ही नुसतं शिकवून काय करणार. हाऊस म्हणून जरी तुम्ही व्यवसाय केला किंवा तुमची प्रॅक्टिस असेल तर त्याच्यातून तुम्हाला आणखी ज्ञान तुम्हाला ग्रहण करता येतं. आणि ज्ञान जे आहे किंवा व्यवसायाचं जो भाग आहे किंवा जे काही आपल्याला अनुभव आहे तर लोकांमध्ये जोपर्यंत तुम्ही जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा अनुभव प्राप्त होणार नाही किंवा सिद्ध करता येणार नाही. आता ज्योतिष व्यवसायामध्ये मला असं वाटतं की अंदाजे की अख्ख्या वर्षामध्ये अख्ख्या भारतभर साधारणतः 1 लाख करोड रुपयाचा बिझनेस ज्योतिष क्षेत्रामध्ये आहे. मग बाकीचे कसे करत असतील, पण व्यावसायिक दृष्ट्या करताना आपण जे काही 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये अशी ज्याला ज्याला जसं जसं वाटेल तसे तशी लोक फी ठेवतात आणि त्याच्यातून मार्गदर्शन करून चांगल्यापैकी अर्थार्जन करतात. तर अर्थार्जनाचा विषय असा आहे की तुम्हाला काही सक्ती नाहीये किंवा आता जसं मी शिकवतोय तर त्यामध्ये माझी हाऊस आहे. पण त्यामध्ये तुम्ही एवढं लांबून येता, वेळ घालवता, तुमचं नेट खर्च करता आणि तुमच्या शहरामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी नाव कमावता आलं पाहिजे. तर मुख्यतः भाग असा आहे की ज्योतिषमध्ये तुमच्याकडे एखादी व्यक्ती येते तर त्यावेळेला एक ठराविक प्रश्न जातक आपल्याकडे घेऊन येत. जसं आता मध्ये चव्हाण मॅडमनी प्रथम स्थानापासून दशम स्थानापर्यंत बऱ्याच गोष्टी ज्या आहेत
आणि आपण चर्चा करताना पण सांगतो की ह्या स्थानाबद्दलचा प्रश्न असेल, त्या स्थानाबद्दलचा प्रश्न असेल, तर तो प्रश्न सोडवावा, पाहावा. त्याचं जे काही प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. आणखी बरेचसे विषय आपण घेणार आहोत, त्यात काही वाद नाहीये. पण तरी सुद्धा ज्योतिष सांगते वेळी तुमच्यापाशी साहित्य हवं. आता ते साहित्य म्हणजे काय, तर त्यामध्ये आता तुम्ही एवढं सगळं शिकत आहात, तर निरनिराळे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. लोकांचे भिन्न भिन्न प्रश्न असतात. तर कुठल्याही प्रश्नाला असं घाबरायचं नसतं. प्रश्न त्याचा ऐकून घ्यायचा व्यवस्थित. त्याच्यानंतर तुम्ही आता नवमास शिकलेले आहात, मुख्य कुंडली शिकलेले आहात. आता थोड्या दिवसांनी षोडश वर्ग पण मी सुरू करणार आहे. तर असे विषय जे आहेत ते आपल्याकडे एक 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 येतच राहतील. पण त्याचा जो काही तुमचा अनुभव आहे, तुम्ही वेळ खर्च केलेला आहे, शिकलात, तर त्यामध्ये तुम्ही, माझं असं मत आहे की तुम्ही चांगल्यापैकी प्रॅक्टिस करावी. आता ती प्रॅक्टिस करताना आमचे काही विद्यार्थी मुंबईमध्ये किंवा इत्यादी ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी चांगल्यापैकी आहेत. तर त्यांचं जे काही इन्कम आहे त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला असं वाटतं की खरोखर ही अतिशयोक्ती आहे का? तर अतिशयोक्ती नाही. त्याच्यामध्ये आमचे काही मित्रगण आहेत, जे मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की आमच्याकडे मुंबईला लोखंडवाला नावाचा एक परिसर आहे. त्यानंतर गोरेगाव आहे, त्यानंतर कांदिवली आहे. त्या ह्याच्यामध्ये घरात बसून अनेक प्रकारे अश्वरीचे जे काही विषय आहेत किंवा वास्तूचे विषय आहेत, तर ह्या लोकांच्या समस्या आहेत की जेव्हा तुम्हाला एक एक नवीन विषय शिकवतो, तो तुम्हाला एक सांगतो की हिब्रू भाषेमध्ये तुम्हाला आता जे इस्रायलची लढाई चाललेली आहे, जेरुसलेम आणि त्या ठिकाणी सगळी, तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा एवढी जी काही यंत्र किंवा एवढी शास्त्र त्या देशातून जन्माला आली, निर्मित झाली. त्याला कारण काय झालं, तर एक शोध म्हणून तुम्हाला मी सांगतो की जेव्हा मनुष्य संकटात असतो, त्यावेळेला त्याचा आधार हा संत असतो किंवा ज्योतिषी असतो किंवा त्याला मार्गदर्शन हवं असतं. जर तुम्ही सिम्बॉलिक सायन्स बघितलं, तर सिम्बॉलिक सायन्स मध्ये तुम्हाला सुद्धा जे इजिप्त आहे आणि त्याच्या बाजूला इस्रायल आहे, आता ही मोठी फार लढाई चाललेली आहे, तर त्यांच्यावरती अशी अनेक संकटे जगामध्ये आली होती, इतिहासात आली होती. आणि ते सगळ्याकडे भ्रमंती करत करत त्यांना मार्ग हवा होता. म्हणून त्या ठिकाणी त्या व्यक्ती एक एक नवीन शोध घेतला. आणि आता आपण तुम्हाला बघतो की जेव्हा जे ज्यूज लोक आहेत, जे ज्यूज स्पेशली यहुदी लोक आहेत, तर ते यहुदी लोक भरपूर प्रमाणामध्ये आपल्या विद्येला, म्हणजे ज्योतिष विद्येला, ऑकल्ट सायन्सला अतिशय चांगल्यापैकी मानतात, मान्य करतात आणि त्याच्यावरती संशोधन करतात. तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुम्हाला मी ग्रीस पद्धतीने शिकवलेल्या आहेत, काही इजिप्शियन पद्धतीने शिकवले आहेत. टॅरो माझं जे आहे ते इजिप्शियन पद्धतीचं आहे. तर अशा वेळेला तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा समरस होता आणि त्याच्यातून लोकांना मार्गदर्शन करता, त्यावेळेला तुमच्याकडे जे टूल्स असतात, तर ते टूल्स जे असतात त्याच्यावरती तुम्ही त्यांचं जे प्रिडिक्शन करता, त्याला परफेक्शन येतं. तर ते परफेक्शन कसं येतं? तर ते परफेक्शन येते वेळी तुमच्याकडे साहित्य जर असेल तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. तर आजचा विषय जो आहे तो स्पेशली म्हणजे असा आहे की तुम्ही एवढं शिकल्यानंतर सुद्धा तुम्हाला काहीतरी त्याच्यातून, आता तुमच्या इच्छानुसार आहे, त्याच्यात सक्ती काही नाही. काही लोकांना असं वाटतं की नाही ठीक आहे आपण फक्त शिकावं. कधी कधी प्रॅक्टिस करण्याचं धाडस नसतं. अशाही काही गोष्टी होत असतात. तर प्रॅक्टिस करण्यासाठी धाडस येणं, याच्यासाठी रोजचे रोज तुमचे जे काही क्लास असतात त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर आपण घेतो. म्हणजे कुठल्याही प्रश्नाला मी असं हे करत नाही की तुमचा प्रश्न उद्या विचारला जाईल, परवा विचारला जाईल, असा काही संबंध येत नाही. पण तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान कसं देता येईल, ते एक प्रमोशन करण्याची जी पद्धती आहे, आजपर्यंत जगामध्ये किंवा आपल्या देशात सुद्धा अनेक ज्या काही कंपन्या आलेल्या आहेत, तर त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये त्यांचं जे महत्व आहे ते प्रस्थापित केलेलं आहे. म्हणजे त्यांची तिथे पॉवर दर्शवलेली आहे आणि ते मार्केटिंग करतात. आणि ह्या अशामध्ये तुम्हाला सांगतो की आज फॅशन डिझायनिंग मध्ये, म्हणजे हे अनुभव सांगतो तुम्हाला मी, फॅशन डिझायनिंग मध्ये टाटा सारखी कंपनी, अडाणी सारखी कंपनी, त्याच्यानंतर अनेक जगातल्या फार मोठ्या मोठ्या कंपन्या फॅशन मध्ये आलेल्या आहेत. तर त्यातल्या त्यात सगळ्यात सक्सेस यांचं 32,000 करोड रुपयाचं टर्नओव्हर हे आपल्या भारतामध्ये फॅशन डिझायनरला आहे.
तर त्याचं बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ग्रोसरीमध्ये पण त्यांनी बरंच मोठं साहित्य जमा केलेलं आहे आणि मार्केटिंग करतात. आता ते विलेज मार्केटिंग सुद्धा आहे. आता हे सांगण्याचं कारण म्हणजे असं आहे की तुम्हाला मार्केटिंग करायला सगळ्या गोष्टी आता आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यात झूमचं जे 40 मिनिटाचं जे काही फ्री काउन्सिलिंगचं तुम्हाला मिळतं, त्यावरती तुम्हाला तुमच्या कस्टमरला किंवा व्हॉट्सअपवरती तुमच्या जातकाला तुम्ही इन्व्हाइट करू शकता आणि त्याच्यावरती भविष्य सांगण्याचा प्रयत्न करू शकता. आता त्यामध्ये किती फी घ्यायची वगैरे वगैरे हा तुमचा भाग आहे, तो काही माझं हे नाही आहे. आता आम्ही एक असं चॅनल उघडणार आहोत, जर त्यामध्ये कोणाला यायचं असेल तर जे काही कस्टमर आम्ही जगभर जाहिरात करणार, त्या जगभर जाहिरातीमध्ये अनेक काही संस्था आहेत, तर त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे. तर त्यामध्ये अमेरिकेमध्ये आहे, लंडनमध्ये आहे, बऱ्याचशा महाराष्ट्र परिवार, जो महाराष्ट्र जे काही महाराष्ट्रीयन परिवार वगैरे राहतात, तर महाराष्ट्रीयन मंडळ सुद्धा आहेत, तर त्यांच्याशी संपर्क चालू आहे. गुजराती मंडळामध्ये संपर्क चालू आहे. आणि असं हे जागतिक मार्केट आपल्याला झूम वरती उपलब्ध आहे आणि कम्युनिकेशन वरती उपलब्ध आहे. तुम्ही तुमची नोंदणी जी आहे तुम्ही फेसबुकला करू शकता, इंस्टाग्रामला करू शकता. त्याच्यावरती तुमचे कस्टमर तुम्ही मिळवू शकता. आपण काय करतो की आपल्याला भीती वाटते की कसं आपल्याकडे लोक येणार, कसा व्यवसाय होणार, का आपल्याला चिंता असते की लोक पैसे देतात का? नक्की देतात, नक्की देतात. देत नाही असा काही भाग नाही. फक्त तुमची जी पद्धती आहे ती पद्धती एक तुम्हाला ठरवावी लागेल की तुम्हाला खरोखर काय करायचं आहे. ज्याप्रमाणे ऍडव्होकेट एक बिझनेस करतो, तर तो ऍडव्होकेट जेव्हा व्यवसाय करतो तर त्याच्याकडे भरपूर ऑप्शन असतात. काही काही लोक जे आहेत, जसं आज मी कमीत कमी 4 ऍडव्होकेटची भेट घेतली, तर प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे होते. पण ऍडव्होकेट आणि आपल्यामध्ये फरक काय की तो तिथे न्यायालयीन गोष्टी करतो आणि आपण ज्या ठिकाणी अकल सायन्स म्हणजे जे काही गूढशास्त्र आहे त्याबद्दलच त्यांना सल्ला देतो. ऍडव्होकेट पण आपल्याला सल्ला देतो. आता त्या सल्ल्यामध्ये तुमचा जातक जो येतो त्याला सल्ला कशाबद्दल हवा असतो. आता ऍडव्होकेटची पॉलिसी काय आहे की तो फाईल वाचायला कधी 2,000 घेतो, कधी 5,000 घेतो. आता आज माझ्याकडे 4 प्रकरणं होती, तर 4 प्रकरणामध्ये असं त्यांनी सांगितलं की एक प्रकरण वाचायचं 2,000 रुपये मी घेणार आणि त्या एका प्रकरणामध्ये तुम्हाला स्टेटमेंट द्यायला 1 तास देणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय की आपल्याकडे पण अशी पद्धती आहे. तर त्यामध्ये कुठला कुठला व्यवसाय कसा कसा करावा याबद्दल मी तुम्हाला आता थोडी पुढे जाऊन सूचना देणार आहे. आपण एक सिस्टम ठरवणार. तत्पूर्वी आता मी जे काही तुम्हाला सांगितलंय त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा, किंवा तुम्हाला जर काही धाडस होत नसेल व्यवसाय करायचं तर त्या बाबतीत पण काही मार्गदर्शन हवं असेल तर मी निश्चितच त्याच्यावरती चर्चा करेन आणि तुम्हाला चांगल्यापैकी जसं पुढे जाण्याचा मार्ग जो आहे तो तुम्हाला मोकळा करून देईल. तर एनी क्वेश्चन्स मला विचारा. आहे का कोणाला प्रश्न? विचारा, काय प्रश्न असेल तर विचारा, सरांकडनं त्याचं उत्तर मिळेल आपल्याला. सर मी कन्सल्टन्सी सच बोर्ड लावून वगैरे करत नाही, पण आलेल्या लोकांना उत्तर देते. पण ते त्यांचं नंतर ते चांगलं झालं तर सांगत सुद्धा नाही मला. त्याच्यामुळे मला कळत नाही की आपण सांगितलेलं बरोबर आहे की चूक आहे. तर काय करावं याच्यासाठी? नाही, याच्यामध्ये मॅडम बघा असं आहे की आता तुम्ही व्यावसायिक ज्योतिषी आपण म्हटलं आणि जातक आपल्याकडे आलेला आहे, तर त्याला एक तुम्ही सांगू शकता की बघा हे भविष्य तुमच्या कुंडलीमध्ये दिसतं. काही लोक याच्यामध्ये बिझनेस प्रॅक्टिस कशी असते माहितीये का, की सगळ्याच गोष्टी चांगल्या सांगायच्या. कळलं का? हा तुम्हाला जर समजा एखाद्या वेळेला एखादी पत्रिका जुळवायला आली, आपण प्रॅक्टिकल बोलूया. हा तर त्यावेळेला तुम्हाला एखादी पत्रिका डिस्कस करते वेळी त्याला ना वाईट गोष्ट ऐकायची नसते. ही एक बिझनेस पॉलिसी आहे. हो कळलं? हो जसं एखाद्या कोर्टामध्ये आपण एखाद्या वकिलाला सांगतो की माझ्या बरोबर तू माझी जी काही केस आहे ती सबमिट कर. तर हो मग तो सांगत नाही की आपण हरू याच्यामध्ये. लक्षात घ्या. हम्म तो सांगतो हम जितेंगे. तर आपला पण दृष्टिकोन असा पाहिजे की नाही तुमचं काम होणार आणि हे नक्की होणार. आता तो आपल्याकडे जे काही प्रश्न घेऊन आलेला आहे त्याला कारण का की त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या पत्रिकेमध्ये किंवा त्याचं नशीब शोधण्यामध्ये तो समर्थ नाही. तर त्याच्यासाठी तो आपल्याला
एक असिस्टन्स म्हणून त्याचा वापर करतो, म्हणजे सहकारी. हा हा कारण का तुमचा सल्ला, जसं आपण बरीचशी शास्त्र शिकतो त्यावेळेला कुठल्या टाईपचा बिझनेस करावा, आपण अडुळकर साहेबांची कुंडली मांडल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण डाईज मध्ये दाखवल्या होत्या. तर हा तसं तुम्ही आता आपल्या तुमच्या प्रश्नावरती येऊया. तर त्या ह्याच्यावरती तुम्ही त्याला सांगू शकता, बघा अशा अशा अडचणी आहेत, तर तुम्हाला ह्या गोष्टीचा जप करावा लागेल. आता जप काही लोक करत मागत नाही. बाकी आता इत्यादी गोष्टी काही करतात त्याच्यामध्ये मी काही हस्तक्षेप करत नाही. पण जसं आपण आजारी आहोत, तर त्यावेळेला आपण डॉक्टरकडे जातो, तो सांगतो एक गोळी सकाळी, एक जेवल्यानंतर आणि एक रात्री झोपायच्या वेळेला, अशा 3 गोळ्या देतो. मग आपण काय करू, त्याला रेमेडीज सांगायचं, तर बाबा तू असा हा तुझा ग्रह जो आहे तर सांगण्याची एक पद्धती असते. तर ती पद्धती त्याच्या डोक्यामध्ये शिरली पाहिजे, की ह्या मॅडम जे सांगतायत ना ते परफेक्ट आणि मला हे केलंच पाहिजे. आणि ते त्याच्या कुंडलीमध्ये असणारा दोष तो निवारण करत नाही, त्याच्यामुळे त्याला फलित मिळत नाही. आणि ज्या वेळेला त्याला फलित मिळत नाही तो तेव्हा परत आपल्याकडे येत नाही. आता याच्यामध्ये रेकमेंडेशन काय असतं, की तुम्ही ऍडव्हर्टाईज करा, बोर्ड लावा किंवा नका लावू, पण तुमचा एक समाज तयार झाला पाहिजे. ह्याला ज्योतिष परिवार म्हणतात. आता ह्या ज्योतिष परिवारामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता, त्याला तुमचे एक 500, 1000 अशी एक टीम पाहिजे, की जे एकमेकाला मार्केटिंगमध्ये कसं असतं, आता मी स्वतः मार्केटिंग शिकवतो, त्याच्यामुळे मार्केटिंगमध्ये ना तुम्हाला मार्केटिंग आणि सेल मध्ये फरक आहे. मार्केटिंग आणि विक्री याच्यामध्ये फरक आहे. हो मार्केटिंग मध्ये तुमचं स्वतःचं लौकिक नेम अँड फेम, तुमचा जे नाव आहे ते कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे आणि तिथे तुमच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, की अमुक एक मॅडम आहेत ना नागपूरला, काय ज्योतिष सांगतात, एवढा प्रचंड फर्स्ट क्लास येतात. आता जसं की एक काळ असा होता 1985 ला मी सिमल्याला गेलो होतो. तिथे एक महिला होत्या, त्या फक्त अंथरुणावरती झोपल्या होत्या आणि त्या ज्योतिष सांगायच्या. आता ती ट्रिक होती हं. मी आता तुम्हाला करा असं सांगत नाहीये मी, इथं ट्रिक आम्ही आता त्या ह्याच्यामध्ये ट्रिक मास्टर आहोत. काय ट्रिकने कसं काय माणसाला पकडायचं. तर ती धडधाकट स्त्री होती स्त्री होती आणि ती झोपेचं सोंग करायची आणि त्याच्यावरती लोक मग ₹100, ₹50 असं त्याच्यामध्ये ठेवायचे. असं करता करता मॅडम 1984 साली त्या स्त्रीचा टर्नओव्हर महिन्याचा ₹60,000 84 मध्ये हं. आज किती वर्ष झाली या गोष्टीला? 40 वर्ष. हो बरोबर आहे की नाही? मग आता जर 40 वर्षापूर्वी जर ₹60,000 इन्कम ऍक्टिंग मध्ये मिळत होती, म्हणजे ती झोपायची ऍक्टिंग होती. आणि मग तिथे काय झालं, की जी काही आपण जातो एखाद्या हिल स्टेशनला किंवा काय, तर तिथे जे दुकानं असतात त्या दुकानामध्ये लोक त्या टुरिस्टची मार्केटिंग करायचे. तिचे बोर्ड लिहिलेले असायचे. मग लोक कुतूहल म्हणून चलो आए हैं तो वहां देख के जाएंगे. कळलं? हा एक मार्केटिंगचा प्रकार आहे. आता भाग असा आहे मॅडम, की जिथे आपण वास्तव्य करतो, तर एक लक्षात घ्या, आपण ट्रेन मधून जाताना सुद्धा, मी एकदम प्रॅक्टिकल विचारांचा माणूस आहे. माझे विचार फार प्रॅक्टिकल असतात नेहमी. तर ट्रेनमध्ये आपण एखाद्या व्यक्तीच्या बाजूला बसतो, तो तिराईत असतो, जो आपली ओळखीचा नसतो, तो आपल्याला बसल्यानंतर तो आपला शत्रूच असतो, हे लक्षात ठेवावं. हो तो आपला मित्र सखा नसतो, हितचिंतक नाही नसतो. तसंच तुम्हाला तुमच्या परिसरातून बाहेर गेल्याशिवाय, म्हणजे तुमचं जिथे वास्तव्य असेल त्या वास्तव्याशी तुम्हाला दूरवर संपर्क साधता आला पाहिजे. म्हणजे तुमचा संचार, दूरसंचार झाला पाहिजे. हो कळलं का? हो एक सर लक्षात घ्या, की तुम्ही ज्या इमारतीत राहता, ज्या वसाहतीमध्ये राहता, ज्या लोकॅलिटीमध्ये राहता, तिथे तुमचे हितचिंतक कदापि सापडणार नाहीत. सर माझा अनुभव कसा आहे माहितीये का? येतात, सगळं विचारतात, सगळे उपाय सांगितलेलेही करतात आणि नंतर मला इतरांकडनं कळतं, की अरे त्यांचं हे असं-असं झालंच. अरे पण चांगलं झालं तर मग मला सांगा ना, की माझं चांगलं झालं म्हणून. ते नाही बरोबर. सांगत. नाही आता ते आणि आपण दुःख पैशाचा वगैरे मानायचं नाही. तुमच्या काय तू ऐका काय ऐका, गरजेचं आहे? तुला काय पैसे द्यायचे वगैरे तोंडावरच असं बोलतात नाही त्याच्यामुळे पैसा पैसा दॅट इज डिफरंट पार्ट. आता हो. मी तुम्हाला सांगतो, की आपलं काम झालं पाहिजे. कळलं का? हं. हां, आता काम होताना आपण कंडक्टरकडे तिकीट फाडतो, बरोबर आहे? हां.
तो आपल्याला उतरल्यानंतर विचारत बसत नाही की तुम्ही काय करणार आहात, उतरायचं उतरा, नाही उतरायचं नाही उतरा. तर ती बरोबर. कंडक्टरची एक स्टाईल असते. तसंच आपण व्यापारी आहोत, त्याचं काम हो का न हो, त्याला जर वाटलं चांगलं तर तो निश्चितच तुमच्याकडे येईल पुन्हा, आणि पुन्हा त्या ठिकाणी आणखी प्रश्न घेऊन येईल. पण ज्योतिष क्लायंटच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्योतिष जातक आपण साधक आहोत. आता ज्योतिष जातक आहे ना, हा कधीही समाधानी नसतो. हा माझा अनुभव आहे. कारण का की ज्योतिष क्षेत्र हे एखाद्या हॉटेलच्या चवीप्रमाणे आहे. मी वाक्य रिपीट करतो. ज्योतिष क्षेत्र हे हॉटेलच्या चवीसारखं आहे. जसं जसं लोक निरनिराळ्या रेस्टॉरंटमध्ये जातात, निरनिराळी चव घेतात, तसेच प्रत्येक जण ह्या ज्योतिषाकडे जाऊया, त्या ज्योतिषाकडे जाऊया, तिकडे पाहूया, इकडे पाहूया, अशी क्युरिओसिटी असते. म्हणून असं आपण अपेक्षित राहायचं नाही की तो सतत माझ्याकडे येतच राहील. तो कदाचित दुसऱ्या ट्रेनने प्रवास पण करत असेल. हो, सेकंड ओपिनियन घ्यायला येतात ना बरेच लोक. मग त्याच्यावरती नाही, आपण आपलं काम काय, मी पुन्हा सांगतो, ज्यांना पैसे कमवण्याची इच्छा असेल त्यांनीच ह्या गोष्टीशी सहमत व्हावं की आपल्याला पैसे कसे कमवायचे. तर मी सांगतो, आता आपल्याकडे स्त्री वर्ग जास्ती आहे, बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या उत्साही आहेत, त्यांना खरोखर संसाराला सपोर्ट करायचा आहे, असेली नसेली पण त्या बुद्धिमान आहेत असं मी समजतो, आणि त्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा व्यवहार करायचा आहे, किंवा हौशेनी ज्योतिष सांगायचं आहे, मग तिथे व्यवहार येत नाही. तर तरी सुद्धा त्यांचं ज्योतिष ठरून पक्क आलं किंवा चांगलं आलं, म्हणजे एकदम रिझल्ट आला, तर त्या ठिकाणी ते दुसऱ्याला सांगतात, एवढं नक्की. आता याच्यामध्ये मॅडम कसं आहे की तुम्ही एखादं स्पेशलायझेशन केलं पाहिजे. जसं माझे काही विद्यार्थी किंवा आमचे काही परिचित लोक आहेत, तर त्यांची स्पेशालिटी काय याच्याबद्दल तुम्हाला एक अनुभव सांगतो. हल्ली पैसे कुठे मिळतात, कोणत्या क्षेत्राशी मिळतात, हे जर व्यापाऱ्याला कळलं की तशी दुकाने तो त्या ठिकाणी तयार करतो की पैसे कशात आहे. तर तसं ज्योतिषाला कळलं पाहिजे की आपण लोकांना काय प्रोव्हाइड केलं पाहिजे. आता जर एक स्त्री ह्या नात्याने तुमच्याकडे एखादी स्त्री समस्या घेऊन आली, तर ती समस्या यदा कदाचित तिच्या मुलाच्या लग्नाचं असू शकते, तिच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न असू शकतो, आणि अशा वेळेला ती तुमच्याकडे कन्सल्ट करते आणि तिला चिंता असते की माझ्या मुलीचं लग्न कधी होईल. आता त्यामध्ये तुम्हाला सगळ्या तऱ्हेचे योग शिकवलेले आहेत. विवाह कधी होईल हे तर आम्ही असं बोलता बोलता सांगतो, कुठल्या महिन्यात झाला असेल, कोण झालं असेल. आता आपण भरपूर पुढे गेलेलो आहोत, कळलं का. मग तशामध्ये तुम्ही जर एखाद्या वेळेला फक्त आज प्रश्न लोकांचे काय आहेत, माझं घर होईल का. बघा मी तुम्हाला स्थानं सांगतो, माझं घर होईल का, मला नोकरी लागेल का, माझा विवाह होईल का, माझं भाग्य होईल का. जसं चौथं स्थान, षष्ठ स्थान, सप्तम स्थान, भाग्यस्थान, दशम स्थान, त्याच्यानंतर लाभस्थान. आता ही सगळी स्थानं आहेत. ह्याबद्दलचं तुमचं जर स्पेशलायझेशन असेल तर तुमचा निर्णय हा त्या व्यक्तीला पटतो. पहिल्यांदा एक असा फॉर्म बनवा की तुम्हाला काय विचारायचं ते या फॉर्मवरती लिहून घ्या, म्हणजे एक बिझनेस ट्रिक असते. तर त्यांनी लिहून दिल्यानंतर तुम्ही थोडस दीर्घकाळ कॉन्सन्ट्रेट करा पत्रिकेवरती, थोडी ऍक्टिंग करा, कळलं. ह्या जगामध्ये तीच नाही जमत. खरं आहे सर. बरं आहे ना. तर ह्या ह्याच्यामध्ये लोकांनी अभिनय केला पाहिजे. बघा अभिनय ही एक गोष्ट जी आहे ना ती सगळ्याकडे लागू पडते. आता जसं की अभिनय काय असतो, मी तुम्हाला आजचं उदाहरण सांगतो. आम्ही गेलो होतो बँड्रा कोर्टामध्ये, आमच्याकडे बँड्रा नावाचा कोर्ट आहे. तर तिथे अभिनय चालू केला मी लगेच. अरे मैं बहुत गरीब आदमी, एकदम फाटका शर्ट बीट घालून गेलो होतो. मैं बहुत गरीब आदमी, हातामध्ये कापडाची पिशवी होती. मेरे को ऐसा ऐसा पूछना है, देखो ये पेपर ऐसा है वैसा है. तो बोला ठीक है भाई साहब, अगर आप गरीब है तो ठीक है, कोई बात नहीं, आप पैसा मत दीजिए. मला ठीक है मैं दूंगा, मगर किसी का फोकट ये नहीं लूंगा. मग त्याला 100 रुपये काढून दिले. आता ते काम होतं 2000चं. गॉट इट. तर हा एक अभिनय आहे. हा अभिनय आहे. मग त्यावेळेला तुम्हाला कुठे वावर करायचा आहे तर थोडस आलेल्या जातकाला विचार करायला लावू द्या,
अरे बाबा मॅडम पत्रिका बघतायत तर भरपूर काही शोध घेतात त्याच्यातून, हम्म. कळलं का? बरोबर आहे सर. त्याशिवाय तो तिथे अनेका काय, आता जसं मी काही पत्रिका पाहत वगैरे नाहीये, पण मी झटकन निर्णय सांगतो, मला काय जास्ती टाइमपास करायची इच्छा नसते. पटकन सांगतो हे असं असं आहे, सोडून द्या बरं, विषय सोडा, पटलं तर हा नाही तर नाही. मी काय रेग्युलर प्रॅक्टिशनर आहे असं वगैरे काय नाही, मला शिकवण्याची हाऊस आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला जर एखाद्या विषयामध्ये चांगल्यापैकी यश मिळवायचं असेल, कस्टमरचं कॉन्सन्ट्रेशन मिळवायचं असेल, यश मिळवायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिंग ही केलीच पाहिजे, नाही तर होत नाही. प्रयत्न कळलं? करते सर. खरं आहे सर. खरं आहे ना? प्रयत्नच एकदम करावा खरं. लागेल. लगेच उत्तर दिलं तर ते त्यांना पचत नाही, म्हणजे ते म्हणतात नाही. न बघता उत्तर दिलं हा, असं पण म्हणतात. आता कसं आहे की आमच्याकडे मुंबईला स्टाईल, आता तुम्ही पण गोरेगावकरच आहात म्हणजे मुंबईकर आहात, तर हा. गोरेगाव किंवा मुंबईकरांची स्टाईल कशी आहे, पत्रिका ठेवून जा, हा. मग मी पाहतो आणि मग उद्या तुम्ही या, फोन करा आणि मग तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देईन. बरोबर. मुंबईला नॉवेल्टी नावाचा सिनेमा आहे, त्याच्या बाजूला एक दोषी नावाचे ग्रहस्थ त्यावेळेला भारत बाजारमध्ये होते. ही गोष्ट आहे 1971. तर त्यांच्याकडे 2 रुपयात ज्योतिष सांगितलं जायचं, 2 रुपये, आणि हे रांग लागायचे. रोजची कमीत कमी 70-80 लोकांची रांग असायची, आणि त्यावेळेला 2 रुपयाची किंमत पण तशी होती. मग ते काय करायचे की 4-5 क्लार्क ठेवले होते, त्यांच्याकडे बसून तिथे पत्रिका आणि पामिस्ट्री वगैरे सगळं करायचे. ते मग पामिस्ट्रीचा रंग फासायचा, मग चिटकवायचे, मग कल आओ मैं तो आपको बताऊंगा, मग हे सगळे ऍक्टिंग असायची. आता एकाच साली आम्ही ऍक्टिंग ओळखली होती, तर मला सांगा आज आम्ही ऍक्टिंग ओळखू शकत नाही का? आरामात. तर तुम्हाला ऍक्टिंग केलीच पाहिजे. सर आम्ही आमचा शुक्र चांगला केला पाहिजे थोडक्यात का? म्हणजे आम्ही सगळ्यांनी आधी शुक्राचे जॉब केले पाहिजेत. हा. दुसरा भाग असा आहे मॅडम, मी बघा, मी रिअल फॅक्ट मार्केटिंग शिकवतोय. मी नाही दुसरं बरोबर आहे सर. तुम्ही जे सांगताय त्याच्यावरून मी आपलं अंदाजाने सांगितलं हे. हरकत नाही, तुम्ही हा. हायली रिस्पेक्टेड, तर तसं काही समजू नका. पण एक गंमत म्हणून सांगतो की टेक्निक कसं असतं. राऊत मॅडम, तुम्हाला काही विचारायचं आहे का? हो राहुल सर, मॅडम? पण आधी तुम्ही नाही सर, आधी कंटिन्यू करा, मग मी विचारते. विचार नाही, आता आता विचार विचार. नाही सर, चुकून झालं. ठीक आहे, ओके. हा, हा. आता त्या ह्याच्यामध्ये 2 मिनिटं थांबा, आता आपण कंटिन्यू करूया, मग परत विचारा. मग तुम्हाला आता काय करायला पाहिजे, तर मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो, म्हणजे ती टेक्निक वापरात असं काही मी तुम्हाला हट्ट धरत नाही. पण काय झालं, आपकी कुंडली बहुत तकलीफ वाली है, आप अभी जो परेशानी ले रहे हो वो आपको बहुत आगे जाके और परेशानी बढ़ने वाली है. तो काय बोलतो, पंडित जी उसके बारे में मुझे बताइए क्या करना पड़ेगा, हे त्यांच्या गरजा असतात. तसंच कोर्टाच्या मॅटरमध्ये सुद्धा वकील काय सांगतो, केस फार कठीण आहे, आपल्या बाजूने निर्णय लागेल की नाही. आता माझ्यासारखा म्हणून सांगतो की आधा केस छोड़ देना, मैं देखूंगा, मैं खुद लढूंगा, मला कायद्याचं ज्ञान आहे, मी लढीन, तेव्हा तू नरमतो. कळलं? पण जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर यशाकडे तुम्हाला वाटचाल करायची असेल, तर तुम्हाला ऍक्टिंग, अभिनय हा केलाच पाहिजे. अभिनय केला पाहिजे. अभिनयाशिवाय, चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे अभिनयाबद्दल? चव्हाण मॅडम काय तुम्ही हसताय, मला माहिती आहे, कॅमेरा बंद करून. एनिवे, ओके. बरं. आता ह्यामध्ये मार्केट कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. मार्केटमध्ये एखादी गोष्ट, ज्याला आपण प्रोव्हिजन स्टोअर म्हणायचो पहिला, बरेच वेळेला मुंबईत नावं असायची की प्रोव्हिजन स्टोअर. तर प्रोव्हिजन काय आहे? आता प्रोव्हिजन म्हणजे काय, आता त्या प्रोव्हिजन मध्ये आमच्याकडे मुंबईत चालणाऱ्या प्रॅक्टिस बद्दल तुम्हाला सांगतो, मग त्याला कळो की न कळो, तर मी सगळ्या काही भाग आहे तो तुम्हाला उघड करून सांगतो. मुंबईमध्ये कसं प्रॅक्टिस आहे, तर नाही, तुम्हाला जो त्रास आहे ना, तो खरं बघितलं तर तुमच्या पत्रिकेत नाहीये,
तो तुमच्या वास्तूमध्ये आहे. अरे बापरे. आणि त्या वास्तूला शुद्धीकरण केलं नाही. आता शुद्धीकरण करून काय करायचं, म्हणजे ते मला एकदा तपासावं लागेल. ते मी एक्झामिनर आहे, मी डॉक्टर आहे. तर मला तुम्ही जर आमंत्रित केलं तर मी तुमची वास्तू तपासून नंतर तुमची कुंडली जी आहे त्याच्यामध्ये बदल कसा घडतो ते बघा. 100% सांगतो बघा. कुंडली पेक्षा पलीकडे तुमची वास्तू आहे म्हणजे काय झालं, ऑल्टरनेट बिझनेस झाला. कळलं? हा. ऑल्टरनेट बिझनेस झाला म्हणजे तुम्हाला व्यवसाय करण्याची जी भाषा असते, शैली असते, ती तुम्हाला पहिल्यांदा शिकली पाहिजे. कळलं? दुसरी हो सर. गोष्ट की पैसे कशात आहेत हे पण भाग बघितला पाहिजे. ज्यांचे ज्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न घ्यायच्यात आपल्याला. बिलकुल नाराज होऊ नका, लिहून ठेवा, आपण चर्चा करू. तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पर्याय काय असतो, तर त्या पर्यायामध्ये क्रिस्टल थेरपी आहे, रेकी आहे, त्याच्यानंतर हिलिंग आहे. क्रिस्टल तुम्हाला विक्री करायला ठेवणं, आता तुमच्या पुण्या मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी क्रिस्टलचे काही दुकानं आहेत, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. पण कस्टमरला ऍडवाइस करताना, जसं एकदा दळवी साहेबांच्या जवळ आर मॉल आहे, आर सिटी मॉल, तिकडे मी गेलो. तर एक मॅडम ज्या होत्या त्या क्रिस्टल विकायला बसल्या होत्या. जे क्रिस्टल आम्ही 60-70 रुपये किलो आणतो तर त्याचा भाव त्यांनी मला 2,500 रुपये किलो सांगितला. बापरे. 60-70 रुपये. तर त्याला मॅडमला म्हटलं मी, काय किती किती तुमचा भाव चांगला आहे हो, ही वस्तू बाजारात मी 3,500 रुपये किलो बघितली. त्यांना पण तिकडे लगेच झटका आला. बापरे, त्यांचं सस्पेन्शन जरा वर गेलं एकदम, की अरे बापरे एवढं. म्हटलं बरोबर आहे. मग त्यांना सांगितलं मॅडम हे तुम्हाला पाहिजे असेल तर मी 50 रुपये किलो आणून देऊ का. तर लगेच त्या खाली झाल्या. म्हणजे कोणतरी एखादा मनुष्य 50 रुपये 60 रुपयाचं क्रिस्टल 2,500 रुपये किलोला विकत घेतो, तो त्यांचा प्रयत्न आहे. बापरे. Yes, it is. बरोबर आहे सर. बरोबर आहे ना. हो. मिस्टर टॅक्टिस, आम्ही काय करतो की कुठे क्रिस्टल मिळेल तर भाव सांगूनच टाकतो आणि त्याला दुकानाचा पत्ता पण पाठवून देतो. बाबा जा, इथे मिळेल, इथे घे, माझा काही संबंध नाहीये. कळलं? म्हणजेच काय होतं की तुम्हाला प्रॅक्टिस करते वेळी बऱ्याच लोकांना ना गरजा असतात किंवा त्यांचा विश्वास असतो की काहीतरी रेमेडी सांगा मला, कुछ तो भी बोलो. मग ते 200 रुपयाचं रत्न 2,000 रुपयाला पण घ्यायला तयार असतात. त्यांचे प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नावरती समजा तुमच्याकडे एखादी मुलगी आली की मुलीची आई आली तर तुम्ही सांगू शकता की तिचं लग्न न होत नाही, त्याला कारण सूर्याचा जप केला पाहिजे आणि माणिक रत्न वापरलं पाहिजे. आता ज्या वेळेला एखादं रत्न तुम्ही विकाल तर तुमच्या अख्ख्या दिवसाची कन्सल्टन्सी त्याच्यातून सुटते, म्हणजे तुम्ही पैसे कमाव. आता माणिक रत्न आम्ही होलसेलर आहोत. 200 रुपये कॅरेटला 1-1 किलो माणिक विकतो. 1 किलो म्हणजे 5,000 कॅरेट. त्याच्यानंतर पुढची व्यक्ती केवढ्याला विकत असेल पण मला माहित नाही, पण तरी सुद्धा ती त्याच्या 5 पट पैसे कमवते. मला त्याचं दुःख नाहीये. मला त्याचं दुःख नाही, कारण आमच्याकडे आम्ही ट्रेनिंग पण करतो काही वेळेला. कसं होतं, जसं एक मुलगी पालघरहून येते, तर करोनामध्ये तिच्या मिस्टरांची नोकरी गेली आणि तिला ते ज्योतिष शिकवलं, सगळं आपल्याच क्लासला होत्या. आणि दोघं नवरा बायको आहेत. सकाळी 3:30-3 वाजता दुपारी प्रॅक्टिस चालू करतात, रात्री 11 वाजेपर्यंत. मिस्टर बाहेर नाव लिहित बसतात आणि वेटिंग रूम मध्ये बसतात, वेटिंग करतात आणि आतमध्ये मॅडम ज्योतिष सांगतात. हर महिन्याची इन्कम ऑफ सोर्सेस 3.5 लाख रुपये. बापरे. येस. आणि एज किती आहे माहिती तुम्हाला? 32 वर्ष. बापरे. 3-3.5 लाख रुपये त्या लोकांचं अर्निंग आहे. आता दुसरा भाग असा आहे मॅडम, पैसे कुठे मिळतात हा एक भाग बघितला पाहिजे. पैसे तुम्ही विद्वान माणसाकडून कमवू शकत नाही हे लक्षात ठेवणे. श्रीमंताकडून कधीही तुम्ही पैसे मिळवू शकत नाही हे निश्चित करणे. तुम्हाला पैसे देणारा सामान्य माणूस, मी गरीब म्हणत नाही, सामान्य माणसाचे प्रश्न सामान्य असतात पण ते त्याला गंभीर म्हणून समजतात.
श्रीमंत मनुष्याकडे प्रश्न आला तर तो गंभीर समजतच नाही, तो बोलतो ठीक आहे देख लेगा, होता है ना, ये तो होता है जिंदगी में. कळलं? मग त्या सामान्य माणसाला पैसे कुठून मिळतात किंवा सामान्य माणसाकडे पैसे कुठून येतात? तर जसं मी तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा कॉर्पोरेशन्स मध्ये काम करणारा जो वर्ग असतो, सचिवालयामधला वर्ग असतो, मंत्रालयातला असतो, तलाठ्यांमधला असतो, जिल्हाधिकाऱ्यांमधला वर्ग असतो, तर त्यांच्या समस्या असतात की त्यांच्या मुलांना मोठं व्हायचंय, शिक्षण करायचंय. असे लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि अशा लोकांकडूनच तुम्ही 2 पैसे कमवू शकता. हे ओपन मार्केटिंग आहे, मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये काही माझा वैयक्तिक स्वार्थ नाही. नो डिस्क्लेमर ॲट ऑल. ही एक सूचना आहे. कळलं? हो सर. म्हणजे तिथे तुम्हाला अशा रीतीने एक कार्य करून तुम्ही डेफिनेटली त्याचा मोबदला घेऊ शकता. आता तुम्हाला मोठं बनायचं आहे, पैसे कमवायचे आहेत. परत मी तुम्हाला अगेन आय रिपीट, इफ यू ट्राय टू गेट सक्सेस, डेफिनेटली यू कॅन अर्न 70,000-80,000 रुपीज इज व्हेरी व्हेरी नॉर्मल फॉर मी. 70,000-80,000 रुपये इज अ कॉमन. पण सर आमच्या इकडे ना, म्हणजे आता नागपूरचा मी अनुभव सांगते तुम्हाला, की इतकी पेइंग कॅपॅसिटी नाहीये लोकांची. नाही देत लोक. तुम्हाला ती घडवावी लागेल. ऐका, नागपूरमध्ये क्लास 1 ची रेस्टॉरंट सुद्धा आहेत. ती चालतात की नाही? हा. काय सगळे टपरीवरती चहा पितात? नाही. नाही. मग बरेचसे चहा ब्रँडेड असतात. हो. नागपूरमध्ये कोलगेट पण विकला जातो की नाही? हो. नागपूरमध्ये सिनेमा पण चालतो की नाही? कदाचित कसं आहे सर, माझी मेंटॅलिटी असं असेल की जाऊ दे नाही बिचाराला. म्हणजे तुम्ही स्वतःला हे लावू नका. जसं तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला पीव्हीआर नावाची कंपनी माहिती आहे तुम्हाला? हो हो. तिची आज ऍसेट 1,00,000 कोटी रुपयाची आहे आणि त्यांच्याकडे 1,00,000 करोड, मी फार कमी सांगतोय, त्यांच्याकडे साधारणतः 12,000 थिएटर आहेत अख्ख्या भारतात. हो का? तर पीव्हीआर म्हणजे काय? तर पी म्हणजे प्रिया आणि व्ही विलेज रोड आर. आता विलेज रोड नावाची एक अमेरिकन कंपनी होती, त्याच्यामध्ये पी ऍड केलं आणि तो पीव्हीआर झाला. आता पी आणि के हे नाव मी तुम्हाला नेहमी सांगतो की पॉप्युलर होणार म्हणजे होणार. जसं की आपल्या कुटुंबामध्ये एखादी कन्या राशीची व्यक्ती आणि एखादी मिथुन राशीची व्यक्ती जन्माला आली असेल तर डेफिनेटली त्या फॅमिलीचा चर्चेचा विषय अख्ख्या सगळ्या ठिकाणी होतो. पी आणि के. मी तुम्हाला पहिला सांगितलं. मग जसं तुम्हाला जर एखादं काम करायचं असेल, जोडीदार निवडायचा असेल किंवा पार्टनर्स म्हणजे बिझनेस पार्टनर करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला क आणि प चा संदर्भ लावता आला पाहिजे. ही टेक्निक झाली. पण पैसे कसे मिळवावे तर तुम्हाला एक त्याचा जो काही अटेंडन्स आहे तर तुम्हाला एक अटेंडन्स दिला पाहिजे. साधारणतः ज्योतिषाकडे येणारा जो क्राऊड असतो तो आपलं काम संपल्यानंतर आपल्याकडे येतो साधारणतः 6 वाजता. पण 6 ते 9 तुम्हाला जो राखीव जो काही वेळ आहे तो तुम्ही त्यांच्यासाठी ठेवलाच पाहिजे. तुम्ही मला दुपारी 12 वाजता तो नाही येणार कारण तो पॉसिबल नसतो, कारण तो वर्किंग क्लास असतो. कळलं? असं आहे. मग आता त्यावेळेला त्या ठिकाणी लोकांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा प्रश्न आहेत तर ते प्रश्न मी तुम्हाला सांगितले की चतुर्थ स्थान, षष्ठ स्थान, सप्तम स्थान, भाग्यस्थान, दशम स्थान आणि दशम स्थान झाल्यानंतर लाभस्थान अशी ही स्थानं आहेत. मग आता ह्या स्थानावरती असं कोण विचारायला येणार नाही की माझं अष्टम स्थान कधी जागृत होईल, कधी येणार नाही कोण. नाही. आपल्याला एक नियमावली बनवली पाहिजे, ठरवली पाहिजे की प्रश्न कुठल्या तऱ्हेचा असू शकतो. तसा प्रश्नाची लिस्ट तुम्ही त्याला देऊ शकता आणि त्याला सांगू शकता की एखादा प्रश्न विचारा तुम्ही याच्यातील एखादा, म्हणजे त्याला लगेच तुम्हाला स्थानाची निवड तुम्ही स्वतः करू शकता. कुठल्या स्थानामध्ये प्लॅनेटरी पोझिशन कशी आहे जन्माच्या वेळेला. कळलं की नाही? हा एक भाग झाला प्रश्न मालिकेचा. प्रश्न मालिका. मग आता आपण प्रश्न कुंडली शिकतो, तो पण तुमच्याकडे ऑप्शन आहे. जो ज्योतिष पाहायला येणार असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टीची अक्कल असेल तो आपल्याकडे येईल का? नाही येणार. बरोबर आहे.
दुसरा भाग असा आहे की जो तुमच्याकडे येता येता सांगेल ही महादशा चालू आहे, ती दशा चालू आहे, त्याला हाकला. याचा अर्थ त्याला अनेक ठिकाणी ज्योतिष पाहून तो मास्टर झालेला आहे, ही दशा चालू आहे, ती दशा. त्याला सांगायचं बाबा हे दशा तुला माहिती असेल, तू माझ्याकडे ज्योतिष बघायला का आला, नाही का? कधी कधी काही लोक एखादी स्त्री ज्योतिषी आहे म्हणून काहीतरी ऍक्टिंग करायला येतात, बायको व्यवस्थित वागत नाही, मग काय तुझ्याशी मी लग्न करू? म्हणजे त्यांचे प्रश्न असे भयंकर असतात, मुद्दामून येतात, म्हणजे त्या समस्या मांडतात अशा, आणि आपल्याला तिथे काही ना काहीतरी अडचणीत टाकतात ज्योतिषाला. एकदा आमचं चेंबूरला कॅम्प होता, म्हणजे आम्ही पहिला अशा प्रत्येक सिटीमध्ये जाऊन कॅम्प लावायचो. आम्ही आग्र्याला पण गेलो होतो, दिल्लीला पण गेलो होतो, बेळगावला पण गेलो होतो, सगळ्या ठिकाणी जाऊन कॅम्प लावायचो आणि तिथे बरेचसे ज्योतिषी यायचे. तर चेंबूरच्या एका कॅम्प मध्ये एक मनुष्याला फार त्रासात आहे, फार तकलीफ मध्ये, काय विचारू नका काय. आणि म्हटलं सांगा तो बाबा काय होतं. अहो तो काय माझ्या नळाला पाणी येत नाही. म्हटलं काही म्युन्सिपालिटी आहे का? मग असे हे लोक असतात. मग त्या लोकांना रिप्लायच करू नका, तो आपली टेर खेचायला आलेला असतो. बरोबर आहे, काही परीक्षा घ्यायला झालेले असतात. हा, याला किती येत आहे. जोडेकर साहेब असेच लोक असतात. बरोबर आहे. मग आता अशा वेळेला तुम्हाला जागृत राहिलंच पाहिजे. बरोबर आहे. आता कधी कधी काही लोकांना माझा स्वभाव पटत नाही, ठीक आहे, नाही पटत ठीक आहे, मी माझ्या ठिकाणी ओके आहे, पण त्या ठिकाणी तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न करू नका. हा बरोबर आहे. हा असं आहे, जर तुला ज्योतिष माहिती आहे तर यू डोंट फॉलो मी, तू जा. मग तिथे त्याला कळतं की इथे फसवणूक चालणार नाही. फसवणूक म्हणजे तो त्या विचाराने आलेला असतो ना, तो त्याचा विचार तुम्हाला चालणार नाही, तुम्हाला पटवून घेतला नाही पाहिजे. कारण का की तो मेंटली स्वतः त्याचं इंटेन्शन वाईट असतं. मग अशा व्यक्तीला तुम्हाला पारख करता आली पाहिजे. मग पुढे जाऊन जर समजा तुम्हाला जी काही कन्सल्टन्सी असेल तर तुम्हाला एक स्टँडर्ड तुमचा बनवला पाहिजे. आता स्टँडर्ड बनवणं म्हणजे काय, आता थोडंसं पुढे जाऊया. तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा, आपण स्टँडर्ड ह्या गोष्ट लक्षात ठेवूया. मुकेश भाऊ सगळ्याला सांगा. सर मी विचारू? हा विचारा. हा विचारा, एकेकाने विचारा, बोला. हा सर, आता मी रोजचं प्रॅक्टिस करते, तर आता आपण सर्वतोपत्र चक्र, अष्टक वर्ग हे शिकलो. हो. तर सर आता पृच्छक ज्यावेळेला आपल्याकडे येतात त्या आता हे एवढं सगळं काढून तर सांगणं कठीण जातं, म्हणजे तेवढा वेळ नसतो. तर मग पारंपरिक कुंडलीवरनं निर्णय देताना नक्षत्राचा विचार, विषोत्तरी, अंतर्दशा, विदशा हे सगळ्याचा विचार करून मी निर्णय देते. मग हे बरोबर आहे का? बघा आता आपण थोडस विस्तारित बोलूया मॅडम, चालेल ना? हा चालेल. आता विस्तारित म्हणजे सगळेजण माझ्याकडे सर्वतोभद्र चक्र चांगल्यापैकी शिकलेले आहात, तुमचं अभिनंदन आहे. दुसरी गोष्ट की सर्वतोभद्र चक्राचे व्याख्याने अजूनही युट्यूबला उपलब्ध आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही रिपीट ऐकू शकता. तर सर्वतोभद्र चक्र ही जी काही लॉन्चिंग आहे, उद्या तुम्ही कोल्हापूरला राहत आहात तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही बसता तर त्या ठिकाणी त्याच्या मागच्या बाजूला एक मोठा लार्ज तुम्ही जर प्रिंटिंग केलं A2चं, A3 नाही A2 किंवा A1चं, तर तो मोठा तुमच्या पाठीमागे तो चार्ट निघतो. तर लोक कुतूहलाने विचारतात हे काय मॅडम, तर तुम्ही त्याला सांगता की हे सर्वतोभद्र चक्र आहे. मग तो म्हणतो अरे बाप रे, म्हणजे काय असतं? म्हणजे त्याला तो छोटी पत्रिका दाखवायची ती कलर मध्ये, तर हे असं असतं, तुला याच्यावरून भविष्य पाहायचं आहे का? तर तो म्हणेल हो. मग त्याला तुम्ही सांगू शकता की ह्याच्यावरून भविष्य पाहताना 1000 रुपये माझा चार्ज आहे, अधिक तुला पत्रिका बनवून मिळेल. कळलं? अच्छा. म्हणजे काय होतं की त्याचं कुतूहल, आणि तो सगळ्या ठिकाणी बघतो, सांगतो अरे हे काहीतरी आहे. सर्वतोभद्र चक्र हे मी शिकण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे एक व्यक्ती घेऊन आला होता सर्वतोभद्र चक्राची पत्रिका. मला ते माहिती नव्हतं, पण नंतर मला कळलं की हे कुठे मिळतं, तर हे राजकोटला मिळतं, शिकवलं जातं. मग त्या ठिकाणी आमचे जे गुरु आहेत त्यांनी सांगितलं मी तुला शिकवेन म्हणून, आणि त्यांच्याकडून मी शिकलो. पण त्या ह्याच्यावरती सर्वतोभद्र चक्राचा प्रचार मी अनेक काळ करत आहे.
अनेक वर्ष मी शिकवत आहे. तर तसंच तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही सर्वतोपरी चक्राचा एखादी फाईल किंवा एखादी पत्रिका असं त्याच्या पुढ्यात ठेवली तर त्याला सुद्धा काहीतरी वाटेल की काहीतरी हे डिफरंट आहे. इट्स अ मॅग्नेटिक फील्ड, यु नो, ओके ओके. मॅग्नेटिक फील्ड. जसं की तुम्हाला मी सांगतो की झारा नावाचं एक दुकान आहे. झारा झेडे झारा नावाचं दुकान जे आहे ते जगातलं सगळ्यात चांगलं फॅशन डिझायनरचं दुकान आहे, गार्मेंट मधलं. तिथे लेडीज गार्मेंट आहे, जेंट्स गार्मेंट आहे, अख्ख्या जगामध्ये शाखा आहेत. पण त्यांचं सिस्टम काय आहे की प्रत्येक वेळेला नवीन लॉन्चिंग करायचं आणि त्यांचं दुकान 10 कोटी रुपये भाड्याची दुकान आहे मुंबईमध्ये आमच्याकडे. किती? 10 कोटी रुपये भाडे आहे. आणि अख्ख्या जगामध्ये कमीत कमी 4000 आउटलेट आहेत. पण व्हेरी हायली, ज्याला आपण म्हणतो शॉपर स्टॉप कुछ भी नाही. म्हणजे तुम्हाला तसं बनलं पाहिजे. मला असा आपला विषय असा आहे की तुम्हाला तसं बनलं पाहिजे. तुम्हाला तसं बनण्याकरता तुम्हाला काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दलचा आपला विचार आहे आजचा. तुम्हाला सर्वोच्च शिखर गाठलं पाहिजे. त्या सर्वोच्च शिखरावरती जाण्यासाठी तुम्हाला एव्हरेस्ट चढायचं आहे तर थोडीशी मेहनत तर घेतलीच पाहिजे, नाही का? मग अशा वेळेला तुम्हाला तुमचं जे काही कोल्हापूर आहे, आज तुमचं कोल्हापूरमध्ये नाव झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर त्याकरता तुम्हाला स्वतः तिथे काहीतरी कार्य करावं लागेल. आणि असं लोकांच्या मनात तिथे की बाबा ह्या मॅडमकडे गेल्यानंतर माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न सुटला, ही एक जाहिरात आहे. ही एक जाहिरात आहे. मग तुम्हाला ते तिथे त्यांच्या मुलीचं लग्न जमलं तर ते तुम्हाला इन्व्हाइट करतात, रिसेप्शनला बोलवतात, तुम्हाला खाऊ पिऊ घालतात. त्याच्यामध्ये पण तुम्ही ह्या आमच्या मॅडम आहेत ना, यांनी तिथे माझ्या छकुलीचं लग्न जमवलं. हा जेव्हा प्रचार होतो, गिफ्ट पण भरपूर आणून देतात लोक. म्हणजे काय, तिथे चर्चा झाली, तुमचं नाव झालं, मॅडम. हा ही एक जागतिक टॅक्टिस आहे. त्याच्यामध्ये मी काही अपमानास्पद वगैरे तसं काही समजत नाही. बरोबर का? दिस इज अ सिस्टम. यू हॅव टू फॉलो द सिस्टम. मगाशी तुम्ही जे ग्रहांचं सांगितलं, माझ्याकडे एक इस्लामपूरच्या एक मॅडम येतात, कुंडली समोर ठेवतात आणि शुक्र 4थ्यात आहे, शनी 5व्यात आहे, अमुक, आणि ते स्थान असतं ते अष्टम किंवा 12व्या स्थानात असतं, आणि मग म्हणायचं की 4थ्यात आहे. इतकं डोकं फिरवतात ना. मग मी त्यांना सांगते ती पत्रिका घ्या, घरी जावा, ते स्थान कुठलं आहे ते आधी पहिल्यांदा कन्फर्म करा आणि मग माझ्याकडे या. बरोबर. ते अति शहाणे लोक असतातच, नाही असं ना. राहुल मॅडम बोला. हरे कृष्ण सर. हरे कृष्ण. सर मला विचारायचं होतं की आता एक रिसेंटली मला एक असा अनुभव आला की लोक म्हणजे आहेत ते विचारतात की रेमेडीज सांगा, पत्रिका पाठवतात, खूप प्रॉब्लेम्स आहेत, रेमेडीज सांगा आणि मग तुम्हाला फीस पाठवतात. असं लोकांना खरं एंटरटेन करू नये ना. नाही, बिलकुल. बघा, ज्याला फी, बघा तुम्ही पेड ऍस्ट्रॉलॉजर आहात तर मी तुम्हाला सिस्टम सांगतो. आता आमच्याकडे ऑनलाईन बिझनेस करणारे माझे साधारणतः 150 विद्यार्थी आहेत आणि ते राऊंड द क्लॉक बिझनेस करतात. राऊंड द क्लॉक म्हणजे रात्री 11 वाजता पण करतात, रात्री 2 वाजता पण करतात आणि सकाळी 4 वाजता पण करतात. ते इंटरनॅशनल बिझनेस करतात. तर त्यावेळेला तुम्हाला त्यांची फी जी आहे तर ती अगोदर घेतात. ते म्हणतात की पहिला पेमेंट करो, बाद में हम कुंडली खोलेंगे. आता एक लक्षात घ्या की जो व्यक्ती खरोखर तुमच्याकडे जेवायला तुमच्या हॉटेलमध्ये आलेला आहे तर त्याच्या समोर जर मेनू कार्ड ठेवलं तर त्याचे आयटम तो चॉईस करतो आणि नंतर तो तुम्हाला ऑर्डर करतो, बरोबर आहे? तसं तुमचं जे काही कार्ड आहे, तुमचा मेनू आहे, तो तुम्ही त्याला पाठवला की 3 प्रश्नाचे 500 रुपये किंवा 3 प्रश्नाला 10,000 रुपये तरी सुद्धा लोक देतात. काही लोक फक्त प्रश्नावरती काम करतात, अख्खं रामायण ऐकवत नाही. तसं फक्त प्रश्न, आपको क्या तकलीफ है, ये है, वो हो जाएगा, ये हो जाएगा. माझ्याकडे बरेच हिंदी भाषिक आहे, म्हणजे आमचं जे काही सर्कल आहे ते हिंदी भाषिक आहे, म्हणून मी हिंदी बोलतो, कळलं? ओके सर. तर तुम्हाला तशी पॉलिसी तुमच्या बिझनेसची ठरवली पाहिजे. तुम्ही जर तुमच्या व्यवसायाची पॉलिसी ठरवली तर यू विल नेव्हर इम्प्रूव्ह. प्रत्येक व्यक्ती, आज रिलायन्स एवढं मोठं झालं, एअरटेल एवढं मोठं झालं, फॅशन डिझायनिंग एवढे मोठे झाले, तर त्याला एक पॉलिसी असते आणि त्या पॉलिसीशिवाय यू नेव्हर इम्प्रूव्ह. तुमची इम्प्रुव्हमेंट जी आहे ती त्याच्यावरतीच अवलंबून आहे. तुम्हाला एक घटना, दुसरी गोष्ट की जास्ती लोकांना सांभाळत बसू नका.
आता माझा स्वभाव थोडासा तिरसट आहे असं तुम्हाला वाटेल, पण मी जास्ती कॅरी फॉरवर्ड करत नाही. त्याला नाही पटत ना, आउट. परत तुम्हाला जो मनुष्य आपला हितचिंतक नाही त्याला तुम्ही बरोबर कॅरी करू नका, त्याला हाकलून लावा, त्याला धक्का मारा, तुम्हाला दुसरा मनुष्य भेटेल. हे कसं असतं की तुम्ही लहानपणापासून मोठे झालेले आहात, तर तुम्ही अनेक सवंगडी बदललेले आहेत तुमच्या जीवनात, बरोबर आहे की नाही? खेळताना सुद्धा म्हणजे आपण येस जेव्हा सर. लहान, मग तसंच ह्या वयामध्ये सुद्धा आपल्याला अनेक लोक भेटतील, तर तुम्ही त्याच्यावरतीच अवलंबून राहा असा माझा बिलकुल हे नाहीये. तुम्ही नेहमी तुमच्या ह्याच्यामध्ये, आता जसं आमच्या नशिबाने बघा, आता इथे चव्हाण मॅडम आमच्याकडे फार पूर्वीपासून शिकवायला आहेत आणि त्या शिकवतात, त्यांचा स्वतंत्र क्लास होता, म्हणजे माझा काय हस्तक्षेप मी कधी केलाच नाही. त्यानंतर मी जिथे काम करत होतो तर त्यानंतर आम्हाला मुकेश भाऊ भेटले. आता मुकेश भाऊ पण एक आमचे सवंगडी आहेत, आहे की नाही मुकेश भाऊ? बरोबर सर. बरं आहे की नाही सांगा मला. बरोबर. आता तुम्ही क्लास करता, मी तुमच्यामध्ये कधी येऊन डिस्टर्ब केलाय? कधीच कधी नाही. सांगा, कधी कधी झालं? माझी ती हम्म. सवय नाहीये. मग तसा तुम्हाला मुक्त हस्त दिल्यानंतर तुमची प्रगती निश्चित आहे. पण मी जर ढवळाढवळ करायला लागलो तर मग माझ्या सवंगड्याची प्रगती कधी होणार? कळलं? माझ्या सोबत राहणाऱ्या सर. माणसाची प्रगती कधी होणार? तर तसं मॅडम तुम्हाला ठरवलं पाहिजे. हा बोला मुकेश भाऊ, काय म्हणतात? तुम्ही सर स्फूर्ती देता नेहमी. मी अजूनही सांगतो, मी आता परत एकदा सगळ्यांसमोर बोलतो की कदाचित मी असा विचार नव्हता कधी केला की मी शिकवू शकतो. हा पत्रिका पाहण्यापुरता कदाचित मर्यादेमध्ये राहणं असं मी ठरवला होता, परंतु सरांनी स्फूर्ती दिल्यामुळे त्या ठिकाणी मी शिकवायला लागलो. आणि म्हणून म्हणजे स्फूर्ती महत्वाची. प्रत्येकाने आपली भूमिका जी आहे ती ठरवली पाहिजे. मी पुन्हा सांगतो, पुढचा काळ अतिशय वाईट आहे. तुम्हाला पैसे कमावणं आणि ते पैसे कमवताना कॉम्प्रोमाइज करणं आवश्यक आहे. आता कॉम्प्रोमाइज कसलं करायचं? तर मूळचा कॉम्प्रोमाइज आपल्या स्वभावाचं करायचं. स्वभावामध्ये एवढं काही दडलेलं असतं की त्यावेळेला तुम्हाला परत अभिनयाची गोष्ट सांगेन. अभिनय हा सुद्धा एक स्वभाव आहे, द नेचर. जर तुमचं नेचर चांगलं नसेल तर तुमच्या समोर जवळ कोण उभं राहत नाही. टीकाकार अनेक भेटतील, त्या टीकेला तुम्ही प्रत्युत्तर देऊन बसू नका, तुमचा वेळ जाईल, फुकट जाईल वेळ. त्यापेक्षा तुमचं जे काही दृष्टी आहे ती प्रगती पथावरती नेणारी असली पाहिजे. कळलं? म्हणून तिथे टीकेला घाबरणं किंवा मला तो काय बोलेल, तो काय करेल, तो करता करता आपलं आयुष्य संपून जाईल, आपण काहीच करू शकणार नाही आणि तो करत बसेल. अनेक लोक आपल्या जवळ असतात, ते सांगतात की याचं दुकान कधी बंद होईल. कळलं? पण आपलं दुकान बंद पडू द्यायचं नाही. जर आपण आपलं दुकान बंद पडण्याचा केला, त्यालाच बंद पडा, तर तुम्ही विजयी व्हाल. चव्हाण मॅडम, काय म्हणताय तुमचं? सर अगदी बरोबर आहे. माझ्या बाबतीत भरपूर झालेलं आहे ना. हा. तर सुरुवातीपासून दादरला असल्यापासून. नाही ठीक आहे, आता तो तुमचा अनुभव आहे, होत आहे, जिंदगी में ऐसे होते रहता है. थांबायचं नाही हे माहिती होतं आणि थांबली पण नाही, तर ठीक आहे. तुम्ही सांगता ते बरोबर आहे, लक्ष द्यायचं नाही कुठे. नेवर. हम्म. पण मग अशा रीतीने तुम्हाला जो तुमचा व्यवसाय आहे त्याची निवड करता आली पाहिजे, त्याची पारख करता आली पाहिजे. तुमचा क्लायंट ठरवतं, पण ज्योतिषमध्ये तुम्ही निश्चितच चांगले पैसे कमवू शकता, अशा तऱ्हेचा हा विषय आहे आणि हा व्यवसाय आहे. एनी क्वेश्चन्स? आणखी पुढे जाऊया आपल्याला. सर मी तुमच्या बोलू का? प्रश्न, हा बोला ना, बोला बोला. सर तुम्ही म्हणालात तसं आपली फी ठरवून घ्यायची, तसं मी प्रयोग केला सर. म्हणजे प्रश्नांचं अमुक अमुक एका प्रश्नाला मी एवढी फी घेते, 3 प्रश्न विचारले थोडंसं कन्सेशन, असा प्रकार मी पण करून पाहिला सर. पण सर कधी काय होतं, मग अशी फी सांगितली ना की पुढे काही बोलतच नाहीत सर. मग अशा वेळेला काय करायचं सर? अशा वेळेला बघा, माणसाला ड्रॉप करा. तुम्हाला दुसरा मनुष्य तुमच्या प्रतीक्षेत असतो, आपण फक्त एकाच कस्टमरवरती अवलंबून राहतो, ही आपली चूक आहे. आपला बॅनर हा आपला कस्टमर आहे. हा, पण 10तल्या 5-6 वेळा तरी मला सर हाच अनुभव आला सर. काही असो, जसं आपण कुठल्या क्राऊडमध्ये मॅडम बिझनेस करतो ना, त्याला फार महत्व आहे. तुमचा पॅसेंजर तुम्हाला चूज करता आला पाहिजे.
आफ्टर ऑल इट इज अ पॅसेंजर, हो सर. नाही आता का? मी Instaवरती पण म्हणजे तुम्ही पाहिलंत, मी Instaवरती पण केलेलं आहे. आले मला तिथूनही कस्टमर आले, नाही याच्यातला भाग नाही. पण बरेच जण असेच करतात सर. फी सांगितली ना, की गप्पच बसतात. पुढे काही मग बोलतच त्यांना नाही. गप्प बसू द्या ना, त्यांना पुढे जाऊ नका. बघा, एक लक्षात घ्या, त्यांना अगोदर असं सांगा तुम्ही, की जर समजा मी 500 रुपये देऊन तुम्हाला पूर्णपणे तुमची विचारधारा सांगणार आहे, पण दुसरीकडे विनामूल्य करायला जाल तर तुम्ही कुठल्या दुसऱ्या भानगडीत फसू नका. आता मी ती भानगड तुम्हाला सांगत बसत नाही, पण तुम्हाला कल्पना आहे मी काय बोलणार आहे ते. आलं लक्षात. कळलं का? बरोबर. होय. कळलं का? तुम्हाला कल्पना आहे, पण हो. तरी सुद्धा अशा वेळेला तुम्हाला अशा स्फूर्तीने काम केलं पाहिजे. तुम्ही परत सांगतो की तुम्ही ग्राहकासाठी वेटिंग करू नका, ग्राहक येणार. तुमचा बॅनर चांगला असेल तर दुकानामध्ये लोक प्रवेश करणारच. ही एक मार्केटिंगची पद्धती आहे. तर काय करतात, तुम्हाला बॅनर बनवला पाहिजे. बॅनर बनवताना तुम्हाला काय विचार केला पाहिजे, तर तुमचा विषय स्पेशलिस्ट का आहात तुम्ही. एखाद्या ठिकाणी जाहिरात करतेवेळी तुमचं विवाह जमत नसेल तर कुलकर्णी मॅडमशी संपर्क साधा. अशी जाहिरात जरी लावली किंवा केली, आता तुमच्याकडे जसं की फेसबुकला आपण कितीतरी लोक, इंस्टाग्रामला कमीत कमी आपण 1,00,000 लोक जमा करू शकतो. हो. माझ्याकडे 5.5 लाख लोक फक्त फेसबुकला आहेत. किती? 5.5 लाख. हो. तर तुम्हाला तसं केलं पाहिजे. बोला हळदणकर मॅडम, बोला. धन्यवाद सर. नमस्कार सर. नमस्ते. तुमचे मौलिक अनुभवाचे बोल मी माझ्या शिदोरीत बांधून घेतलेत. हा. आता माझी प्रॅक्टिकल डिफिकल्टी तुम्हाला सांगते. हा. मी आतापर्यंत सर्वतोभद्र तुमच्याकडून शिकल्यानंतर सर्वतोभद्रचा मी प्रत्येक पत्रिका बघताना वापर करतेच करते. विशेषतः सूक्ष्मांश, नाडीकुंडली बघत नाही, पण धारकांश ह्या 2-3 कुंडल्यांच्या साठी मी त्याचा वापर करते आणि मला त्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शिरताना मी केवळ हौस म्हणून नाही शिकले, तर एक जिज्ञासा म्हणून. आपल्या अनुभवावरून मी साधारण 62व्या वर्षी सर या क्षेत्रात आले ज्योतिषशास्त्र शिकण्यामध्ये. त्याच्या आधी नव्हते. त्यामुळे समस्या कशा उपस्थित होतात आणि त्याचं निराकरण कसं करावं या जिज्ञासातून मी ज्योतिषशास्त्राकडे आले. आणि आतापर्यंत मी ज्या पत्रिका बघत आले त्याच्यात मला अशी डिफिकल्टी येते की कोणाची नोकरी सांगायची असेल की माझी नोकरी कधी मिळेल, तर तो मला खूप चांगला अनुभव येतो. एखाद्याचं शिक्षणाशी विचारलं, तो चांगला अनुभव आहे. परदेश गमन होईल का, हा चांगला अनुभव आहे. पण विवाह जमवण्यासंबंधी मी जेव्हा एखादी पत्रिका घेते तेव्हा त्या पत्रिकेत मला यश येतं असं जाणवत नाही. आतापर्यंत मी विवाहाच्या जवळजवळ 30-40 तरी पत्रिका बघितल्या असतील, पण त्यातली एकच पत्रिका माझ्याकडून मी जे सांगितलं होतं त्या बरोबर त्या ह्याच्यामध्ये जमली. तर असा अनुभव काय यावा की विवाहासंबंधी माझे अंदाज बरोबर येत नाही. सांगतो मॅडम, असं आहे की विवाह हा प्रत्येकाचा होत असतो. जवळपास अविवाहित लोकांची संख्या बघितली तर 0.002 आहे. म्हणजे तुमच्यापाशी आलेले लोक विवाहाबद्ध होत असतील, ते तुम्हाला सांगत नसेल की विवाह जमला म्हणून. कळलं का? हा एक भाग असतो. दुसरा भाग की तुम्ही ज्यांना ओळखता किंवा तुमच्याकडे जे लोक कन्सल्ट करून गेले आहेत तर त्यांचा प्रत्यक्ष तुम्ही पाहिला का की यांचा विवाह झालाय का नाही झालाय. राहिला भाग की विवाह झालाच असेल, मी सांगितलं 0.002% लोकांचे विवाह फक्त थांबतात, बाकी सगळ्यांचे विवाह होतात. मग ते बरे वाईट, दॅट इज अनदर पार्ट. कळलं का? पण तुम्हाला जर तुमची मास्टर की जी आहे, आता ती मास्टर की जर वापरायची असेल तर तुम्हाला स्पेशलायझेशन म्हणजे काय, तर आपण विवाहाच्या कार्यशाळा अनेक घेतलेल्या आहेत. तर त्याच्यावरती अनेक लोकांना विवाह झाल्यानंतर दुःखाला सुरुवात होते हे ठाम मत आहे. त्याने अगोदरचं आईचं किंवा वडिलांचं दुःख पाहिलं नसेल तर त्याला बायको केल्यानंतर किंवा नवरा केल्यानंतर त्याला दुःख येतं विवाह झाल्यानंतर. आणि तो म्हणतो की माझं नवीन जीवन सुरू झाले आणि मला एवढं प्रसंग आले, तर त्याला कारण त्याचं ते नशीब आहे. तर आपण नशीब शिकवतो, नशीब सांगत बसायला तुम्हाला विवाह कधी होईल तर विवाह होईल. पण विवाह होईल तर त्यावेळेला विवाहामध्ये अशा तऱ्हेच्या अडचणी आहेत
जसं की ज्या लोकांचे विवाह झालेले आहेत असं समजा आणि त्यांना विवाह झाल्यानंतर अडचणी आलेल्या असतील तर त्याला कारण काय आहेत की जसं आपण मागच्या वेळेला पण शिकलो होतो की विवाह करून देणारा एखादा ग्रह आहे तो जेव्हा त्याच्यातून पास ऑन होतो त्यावेळेला तो विवाह करून देणारा ग्रह आपल्याला पोषक ठरत नाही कारण तो दुसऱ्या घरामध्ये ट्रान्झिट मध्ये निघून गेलेला असतो. वाक्य प्लीज नोट डाऊन. जसं की एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये वैवाहिक जीवन म्हणजे विवाह झाल्यानंतर प्रश्न उपस्थित झाले त्याला कारण का की जो विवाह करून देणारा प्लॅनेट होता त्यांनी त्याचं काम केलं आणि नंतर तो सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून राहिला नाही. त्यावेळेला त्याचं ट्रान्झिट मध्ये परिवर्तन झालं आणि म्हणून तिथे विवाहाला दुःखाला सुरुवात झाली. अगेन परत कॉम्प्रोमाइज करून विवाह सुख वैवाहिक जीवन हे चांगल्या प्रतीचं होऊ शकतं, नाही होऊ शकत असा भाग नाही. पण विवाह होणारच नाही तर त्याला आता हल्लीच्या काळामध्ये दोन मुख्य कारण आहेत. एक तर अर्निंग आणि एस्टॅब्लिशमेंट. एक तर नोकरी आणि तुमची राहण्याची व्यवस्था ही अतिशय महत्वाची ठरलेली आहे हल्लीच्या युवतीमध्ये. कळलं? असा भाग आहे. बाकी इत्यादी गोष्टी ज्या आहेत मॅडम तुम्ही विचारल्याप्रमाणे की त्याला प्रत्येक स्थानाला जाऊन आपण त्याचे निश्चित आपण गणित केलं पाहिजे. आपण अनेक स्थानं शिकलेले आहोत. मग त्याच्यानंतर संबंध येतो विवाह झाल्यानंतर संतती कधी होईल हा एक प्रश्न येतो. मग त्यावेळेला सुद्धा तुम्हाला गोचरच वापरलं पाहिजे. आता संतती न होणं असे प्रश्न तुमच्याकडे 2% असतील, 2% असतील, कमी असतील त्याच्यापेक्षा. कळलं? बरं आता काही जे काही नवीन विवाह झाले लोक ते ठरवतात की आम्हाला संतती नको आहे तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ते विचारायला येणार नाही कधी होईल. पण ज्यांना न झालेले आहेत होत नाहीयेत ते लोक तुमच्याकडे येतील की विवाहाला काय करायचं मग त्या काय आपल्या उपाय वगैरे जे आहेत ते तुम्ही करू शकता. पण स्पेशलायझेशन काय आहे तुमच्याकडे तर त्याच्यावरती कस्टमर परत मी सांगतो बॅनर व्हेरी इम्पॉर्टंट. आता बॅनर ठरवताना काय की जी मंडळी रेल्वेतून प्रवास करते वेळी आता आमच्याकडे मार्केटिंग आम्ही कसं शिकवतो सांगतो तुम्हाला मी. बरेच लोक आमच्याकडे येतात काही महिला आहेत काही पुरुष आहेत तर ते खिशामध्ये 50 कार्ड ठेवतात. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रत्येक वेळेला एक 10-12 कार्ड वाटतात. ती एक मार्केटिंगची पद्धती आहे. दुसरी मार्केटिंगची पद्धती आहे तुम्ही ज्या वसाहतीमध्ये किंवा ज्या स्टेशनला तुमचं राहण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही एखादा दुकानदाराला सांगून एखादा बोर्ड लावला तरी सुद्धा प्रत्येकाला ज्योतिष बद्दल कुतूहल असतं. आपल्या जीवनामध्ये काय घटना होणार आहेत किंवा आपल्या संततीमध्ये किंवा आपल्या मुलांचं किंवा इत्यादी लोकांचं कसं भाग्य होणार ठरणार आहे हे सुद्धा तुम्हाला करता येतं. तिसरा पार्ट असा आहे की काही ज्योतिषी म्हणजे फार मोठे ज्योतिषी आहे ना कमी नाही त्या लोकांनी एजन्सी दिलेली आहे की तुम्ही कमिशन एजंट व्हा आणि आमच्याकडे कस्टमर पाठवा. ते लोक चालता बोलता मार्केटिंग कुठे करतात तर जास्तीत जास्त ती मार्केटिंग देवळामध्ये होते. कळलं? आणि ती देवळं ते लोक सतत बदली करत असतात. बोला कोण बोलत होता? हॅलो हलदणकर मॅडम. मी बोलत होते सर. नाही आता हे नाही पुरुष कोणाचा तरी आवाज आला तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा तऱ्हेने चूज केलं पाहिजे की तुम्हाला कस्टमर कसे आणायचे. तर जोपर्यंत आपण पैसे खर्च करणार नाही तोपर्यंत आपण पैसे मिळवणार नाही. आता पैसे न खर्च करता पण पैसे मिळवणं हा सुद्धा युक्तीचा भाग आहे. त्याच्याकरता ती युक्ती तुम्हाला इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे. आता जसं की आमच्या काही ओळखीचे लोक आहेत पुण्यामध्ये चांगला व्यवसाय करतात. अगदी महिन्याला एक 70-80 हजार